सगळ्यात चांगलं मोठं संघटन जर या जगात कोणाचं असेल तर मधमाशांचं. म्हणजे आपल्या माणसांमध्ये ते संघटन बघायलाच मिळत नाही. मिळालं तर ते स्वार्थी भावनेने असतं, पण त्यांचं संघटन खूप चांगल्या पद्धतीचं असतं. की आईन्स्टाईन म्हणून गेलेले. आपण आईन्स्टाईन एवढे हुशार नाही किंवा तज्ज्ञ नाही, सायंटिस्ट नाही, परंतु आईन्स्टाईन त्यावेळी म्हणून गेलेले आहेत की मधमाशा ज्या दिवशी संपतील तिथून पुढच्या 4 वर्षामध्ये ही मनुष्य प्रजाती संपेल ते म्हणून. जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण एक वेगळा विषय घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत की आपण बघितलं असेल की 20 तारखेला जागतिक मधमाशी पालन दिवस आहे. आणि त्या जागतिक मधमाशी पालन दिवसाच्या अनुषंगाने आता आपल्यासोबत युवा अशोका ॲग्रोटेक फार्मिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत नरेशजी आहिरे. त्यांच्याशी आपण ह्या मधमाशी पालनाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. खरं तर मधमाशी पालन हा एक इंडस्ट्री आहे. ही इंडस्ट्री म्हणजे फार मोठी, म्हणजे रोजगार निर्मिती करून देणारी एक मोठी इंडस्ट्री आहे. याच्याकडे फार लोकांचं लक्ष नाही आणि त्याच्याकडे फार तर ग्रामीण भागातील लोकांनी याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि तिथं रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होणार, या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत नरेशजी आहिरे यांच्यासोबत. सर्वप्रथम नरेशजी, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. आपण गेली अनेक वर्षे हे मधमाशी पालनचं प्रशिक्षण देत आहे, आपण कंपनी चालवत आहे. सगळ्यात माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण याच्याकडे मधमाशी पालनाकडे कसे वळलात? सर, याच्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हटलं तर की जागृती न्यूज चॅनल माझ्यापर्यंत पोहोचलं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि जो तुमचा प्रश्न आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टी करत असताना हा मधमाशी पालन हा ग्रामीण भागाशी रिलेटेड असलेला प्रश्न मी इकडं कसा आवडलो, तर याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं ते सेंट्रल बी ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, जी खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या अंतर्गत जे पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे, तिथले डेप्युटी CEO श्री मिलिंदजी वाकोडे सर यांच्याशी माझी अचानक पद्धतीने एकदा आमच्या फ्रेंड सर्कल्स म्हणून भेट झाली एका कार्यक्रमामध्ये. आणि त्या कार्यक्रमातून मग त्यांनी सांगितलं, माझे बरेचसे दुसरे उपक्रम चालू असतात, मग त्या उपक्रमांबद्दल चर्चा करता करता त्यांनी म्हटलं की नरेशजी, तुम्ही बाकीचे उद्योग तर करताच आहात, त्याच्यासोबत आमचा हा मधमाशी पालनाचा हाही उद्योगाकडे एकदा लक्ष घाला आणि हा उद्योग समजून घ्या. हॉबी ट्रेनिंग म्हणून एक ट्रेनिंग असतं 5 दिवसाचं, जे शिवाजीनगरचं जे सेंट्रल बी ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथं 5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये हॉबी ट्रेनिंग असं आहे की बाबा ज्या लोकांना त्याच्याबद्दल काही प्रमाणात जाणून घ्यायचं आहे, भविष्यात त्यांना काही करायचं असेल तर त्या संदर्भातलं एक बेसिक नॉलेज जे असतं ते 5 दिवसात दिलं जातं. त्याच्यामध्ये मधमाशांच्या जाती, भारतात आढळणाऱ्या प्रजाती आणि त्याच्या भारताच्या शेती आणि शेतकरी आणि उद्योगासाठी कशा तुम्ही पद्धतीने ह्या क्षेत्राकडे विजय वाकोडे, डॉक्टर मिलिंदजी वाकोडे यांच्या सहवासातून आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की सगळं असं असं आणि तिथून तुम्ही इकडे वळलात. येस. खरं तर मग तुम्ही 5 दिवसाचं जे ट्रेनिंग घेतलं, त्या ट्रेनिंगच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? ते ट्रेनिंग होतं सर. ट्रेनिंग असं होतं की फर्स्ट डे आमचं इंट्रोडक्टरी ट्रेनिंग असतं. हे सगळे कॅन्डिडेट असतात आणि संबंध सेंट्रल बी ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूटला भारतभर वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी येत असतात ट्रेनिंगसाठी. आणि त्याचं आधी नोटिफिकेशन निघत असतं, असं लगेच ॲडमिशन मिळत नाही. त्याचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर ॲप्लिकेशन द्यायचे असतात आणि त्याच्यातून काही कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात. 30 विद्यार्थ्यांची बॅच असते आणि बॅच झाल्यानंतर 5 दिवसामध्ये पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन असतं, दुसऱ्या दिवशी जातींबद्दल सांगितलं जातं, तिसऱ्या दिवशी तिथल्या प्लांट अँड मशिनरी काय काय चालतं, कसे कसे उद्योग आपण भविष्यात त्याच्यातून करू शकतो. चौथ्या दिवशी त्याच्यामध्ये फील्ड व्हिजिट घेतली जाते. मधमाशांच्या लाईव्ह पेट्या जिथं असतात, मधु वसाहती असतात, त्या आम्हाला दाखवल्या जातात, त्या हाताळायला दिल्या जातात. आणि 5व्या दिवशी तुम्ही उद्योगासाठी तुम्हाला काय गोष्टी लागतात, जसं 5 दिवसाचं सर्टिफिकेशन असतं, बँकेत लोन कसं अप्लाय करायचं, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्हाला चालू करायचं असेल तर प्रोसेसिंग प्लांट्सचे इन्स्ट्रुमेंट कुठून मिळतील, या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी ज्या असतात की एखाद्या नवशिक्षित विद्यार्थ्याला किंवा उद्योजकाला ह्या गोष्टी त्या 5 दिवसामध्ये शिकवल्या जातात, जेणेकरून तो त्याच्या भविष्याच्या वाटचालीकडे तिथून जाऊ शकतो. हे प्रशिक्षण जे आहे ते फक्त मधमाशी पालन केंद्रातच दिलं जातं का अजून कुठल्या संस्था वगैरे? हे मधमाशी पालन मेन म्हणजे जर भारतातलं जर कोणी सगळ्यात मोठं काम करत असेल तर खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या अंतर्गत सेंट्रल बी ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यामध्ये ते करत आहे. बाकीचे प्रायव्हेट प्लेयर्स पण आहेत, प्रायव्हेट कंपनीज पण आहेत,
त्याच्यामध्ये मीही आजच्या तारखेला मागच्या 2 वर्ष माझीही कंपनी मोठ्या प्रमाणात त्या काम करत आहे. असं काही नेसेसरी नाही आहे की तिथूनच घेतलं पाहिजे, परंतु बाकी कंपनीज पण आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, तुमचं नाबार्ड आहे, या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट जे आहे भारत सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या, याही याच्यामध्ये काम करत आहेत. खादी बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं, तेही काही प्रमाणात याच्यामध्ये काम करतात. मधमाशींच्या बद्दल अनेक लोकांमध्ये गैरसमज आहे. आपण 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सांगितलं की आपल्याला काय काय केलं ते सांगितलं जातं. तर किती प्रकारच्या मधमाशा असतात आणि लोकांमध्ये असंही आहे की मधमाशी चावते, काय नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही मधमाशी चावते ना, हा दुराग्रह आहे, हा अज्ञानाचा भाग आहे. मधमाशी कधी चावत नसते, मधमाशी फक्त डंक मारते. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या बाजूने क्लिअर करून घ्या. किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी जात असतात, तर तुम्ही तुमच्यासमोर जर कोणी असं म्हटलं की मधमाशी चावते, तर मला वाटतं मी सांगितल्यामुळे तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सांगू शकता की मधमाशी चावत नसते, ती डंक मारते. ठीक आहे, हा एक विषय झाला. दुसरा प्रश्न तुम्ही जो आधीचा विचारला की प्रकार किती आहे, तर प्रकार जे आहेत ते मधमाशींचे 4 जाती भारतामध्ये आढळतात. एक असते सिरेना इंडिका, दुसरी असते तुमची आली ॲपिस मेलिफेरा, ही इटालियन ओरिजिन आहे, डॉर्सेटा आहे आणि ट्रायगोना आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या माशी असतात. याच्यामध्ये जर बघितलं, डॉर्सेटा ही जंगलमध्ये आढळते, जी तुम्ही बघत असाल तिला आग्या मधमाशा म्हटलं जातं. तिची साईज मोठी असते, कलर एकदम काळा असतो आणि तिचा डंक जो असतो तोही चांगल्या प्रकारे विषारी असतो. तो जर एकदा चावला तर तुमची बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वेलिंग येते आणि 2-4 दिवस त्याचा तुम्हाला चांगला पेन होतो. पण ते एका दृष्टिकोनातून जरी ते तुम्हाला तात्पुरतं त्रास देणार असेल, पण त्याचे फायदे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात. तुम्ही आता म्हणालात की आग्या मधमाशी जी आहे ती विषारी असते. मग ती विषारी म्हणजे कसं, तिच्यामुळे काय माणसाचा जीव जातो, काय म्हणजे नेमकं काय? नाही, जीव सर जात नाही त्याच्यामध्ये प्रमाण आहे. विष हे जर तुम्ही काही प्रमाणात घेतलं, औषधी जर बघितल्या तर ह्या कडूच असतात. ठीक आहे, पण त्याचा एक डोस असतो. फार्मासिस्ट त्याच्यावाला एक प्रॉपर डोस ठरवतो आणि त्या डोसच्या अंतर्गत जर तुम्ही घेतलं तर ते औषध म्हणून वापरतो. पण ते जर औषध तुम्ही जर जास्त मोठ्या प्रमाणात घेतलं तर ते विष होऊ शकतं. तर तशाच प्रमाणात आग्या मधमाशा जर तुम्हाला कमी प्रमाणात चावल्या, 1, 2, 3, ठीक आहे, तर प्रत्येकाच्या माणसाच्या बॉडीच्या प्रमाणे प्रत्येकाचं नेचर आणि बॉडीचं जे आहे स्ट्रक्चर त्याच्यानुसार बदलत जातं. काही लोकांना मधमाशा 1 चावल्या, 2 चावल्या तर त्या पद्धतीने ते सहन करू शकतात. काही लोक खूप ॲलर्जिक असतात, त्यांना एकही जरी चावली तरी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, अंगाला खाज होते, स्वेलिंग येते, काही वेळेस त्यांना दवाखान्यातही घेऊन जावं लागतं. तर डिपेंड्स ऑन हे वेगवेगळ्या पर्सन्सवर आहे. डॉर्सेटा म्हणजे मधमाशी चावली तर मृत्यू येत नाही? चावली नाही सर, तुम्ही डंक मारते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डंक जर डंक मारला तर माणूस मरत नाही. मरत नाही. आपण असेही काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतात की एखादा व्यक्ती पूर्ण शरीरावरती मधमाशा घेऊन फिरतो पण त्याला एकही मधमाशी डंक मारत नाही. हा, त्याचं कारण आहे सर. त्याचं कारण असं आहे, मधमाशी आपण फ्रेंडली जर झाली, ठीक आहे, तर ती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं करत नाही. ते जे लोक तुम्ही व्हिडिओज बघतात ना, ते खूप एक्सपर्ट बी कीपर्स असतात. त्यांना त्या मधमाशीबद्दल पूर्णपणे अभ्यास असतो की हिचं बिहेवियर काय असतं, कुठल्या स्टेजेसला ही आपल्याला हल्ला करू शकते. लोकांना माहिती नसल्यामुळे जेव्हा मधमाशी तुमच्या अंगावर बसते तर माणूस सटकन रिॲक्शन करतो. रिॲक्शन का, तुम्हाला भीती वाटली की मला चावेल, म्हणजेच काय झालं की तुम्ही तिला शत्रू समजताय. तुम्ही ज्यावेळेस तिला फटका मारण्याचा प्रयत्न करतात तर तिलाही समजतं की आता शत्रू माझ्यावर अटॅक कर आणि ती तुम्हाला डंक मारते. आणि ज्यावेळेस ती डंक मारते सर, त्या डंक मारल्यानंतर जर तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्या 30 सेकंदानंतर तिचा जो डंक आहे, जो काटा आहे तुमच्या बॉडीमध्ये अटकतो, ते विष तुमच्या बॉडीत जातं. ठीक आहे, आणि त्या 30 सेकंदानंतर ती जेव्हा उडून जाते तर तिचा डंक जो आहे तिच्या लिव्हरशी अटॅच असतो आणि तो लिव्हरमधून तो सगळं विष तुमच्या त्या काट्या थ्रू बॉडीमध्ये येतं आणि त्याच्या 30 सेकंदानंतर ती मधमाशी मरते. 30 सेकंदानंतर ती मधमाशी मरते. म्हणजे आपल्याला डंक मारलेली मधमाशी जिवंत राहत नाही. म्हणजे जसं ती सगळ्यात जगातली मोठी सोल्जर आहे की तिला माहिती आहे की मी जर का कधी यांना डंक मारला तर याच्यानंतर मी मरणार आहे, पण तरी ती तिच्या जीवाची तमा न करता शत्रूचा प्रतिकार करते. ही जगातली एकमेव अशी
हे मी तुम्हाला सांगू ही गोष्ट अनेक लोकांना माहित नव्हती की- माहित नाही सर, माहित बरोबर. नाही. इतक्या मधमाशा म्हणजे एखाद्या कोणी मोहोळ झाडताना त्याला जेवढ्या मधमाशा डंख मारतील तिथली एकही मधमाशी जिवंत राहत नाही. जिवंत राहत नाही. ती काही कालांतराने, काही वेळेनंतर ती मरते. बरं, आता मधमाशाच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगताय आता, तर ते पोळं कसं बनवते, म्हणजे त्याची काय प्रक्रिया असते ती? सर, प्रक्रिया अशी असते की पोळं बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे, एक मधमाशी जी क्वीन असते एका पेटीमध्ये, घरामध्ये कुठलंही जर म्हटलं एक राजा आणि एक राणी असते. तर घरातली जी राणी असते तिचं कार्य असतं ती घरातली सगळी व्यवस्था सांभाळणे. मूल असेल, बाळ असेल, जन्म प्रजनन क्रिया. तर एक मधमाशी एका दिवसाला जवळपास तिच्या लाईफ सायकलमध्ये दिवसाला 1500 ते 2200 पर्यंत अंडी घालत असते. आणि ड्रोन असतो, ड्रोन 2 ते 3 ड्रोन्स त्या एका पेटीमध्ये असतात. ड्रोनची पण एक खासियत तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस फक्त मीटिंग करण्यासाठी एकदा मधमाशीची मीटिंग झालं तर त्याच्यानंतर तो ड्रोनही मरतो. आणि त्याची पुढील 3 वर्षापर्यंत ती एकमेव प्रतिव्रता स्त्री म्हणून किंवा प्रतिव्रता प्रजाती म्हणून मधमाशीला ग्राह्य धरलं जातं की तिला नंतर मीटिंगची गरज पडत नाही. ती पुढचे 3 वर्ष तिचं आयुष्य संपेस्तो अंडे देत असते. म्हणजे एका मधमाशीचं आयुष्य ही 3 वर्ष असतं. 3 वर्ष, कमीत कमी 2.5 ते 3 वर्षापर्यंत तिचं लाईफ सायकल असतं. वर्कर बीज जे असतात मधमाशांमध्ये त्यांचं एक 60 दिवसाचं लाईफ सायकल असतं. ते फक्त 60 दिवसाचं. हे कसं, म्हणजे त्याचं आता हे आपण बघतोय की मधमाशा तर भरपूर असतात त्याच्यामध्ये, बरोबर. हे कसं सायकल कसं चाललेलं? सायकल रेग्युलरचं रुटीन असतं. दिवसाला 1500 ते 2200 अंडे दिली जातात. ते 8-10 दिवसानंतर ती बाहेर निघतात. 22व्या-26व्या दिवशी ती फ्लाय करायला लागते. तिथून पुढचं तिचं वर्किंग डेज असतात. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे त्यांनी डिव्हिजन केलेलं असतं की फ्लाईट कोण करणार, ॲनिमीजसाठी लढण्यासाठी त्यांचे पण शत्रूंसाठी बॉर्डर्स बनवलेले असतात त्यांनी पेटीमध्ये. बाहेरून मुंगे, लिझर्ड वगैरे कोणी येऊ नये, आलं तर ते शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी बॉर्डर्स बनवले. त्यांचं खूप म्हणजे मी म्हणतो ना सर, इतक्या पद्धतीने त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालतं, संघटित पद्धतीने. सगळ्यात चांगलं मोठं संघटन जर या जगात कोणाचं असेल तर मधमाशांचं. म्हणजे आपल्या माणसांमध्ये ते संघटन बघायलाच मिळत नाही. मिळालं तर ते स्वार्थी भावनेने असतं, पण त्यांचं संघटन खूप चांगल्या पद्धतीचं असतं. आता अनेक लोकांमध्ये मधमाशींच्या संदर्भात काहीच माहिती नाही लोकांना. मधमाशी आपण ग्रामीण भागामधले लोक कुठेतरी त्यांना मोळ सापडतात आणि ते मोळ झाडून आणतात आणि त्याच्यात ते तेवढं खुश असतात. बरं. परंतु याच्यामध्ये अनेक लोकांना त्याच्याबद्दल काही जागृती नाही. त्याबद्दल काय सांगणार? त्याबद्दल सर, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे मला हे क्षेत्र जे आहे खूप नवीन होतं. 2018 पासून मी हे काम करायला सुरुवात केली. जसं तुम्हाला आज वाटतंय किंवा बाकी लोकांना याच्याबद्दल माहिती नाही, तसंच मला पण दुराग्रह होता. काय असतं आणि काय मधमाशा पालन करायचं, हे काही पाळण्याची गोष्ट आहे का, असं मलाही वाटत होतं. कारण माझे दुसरे बिझनेसेस चालतात. माझी एक IT कंपनी आहे, आमचं स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग चालतं गव्हर्नमेंटचं, आम्ही अकाउंट्सची कामं करतो. तर त्या कामांच्या मध्ये बघितलं की हे करण्यासारखं काम आहे का, असं मलाही वाटत होतं. पण जेव्हा मी ते ट्रेनिंग घेतलं, त्या क्षेत्रात गेलो, तर मला वाटलं की हे फक्त पैसे कमवण्याचं साधन नाही आहे, हे आपण निसर्गाला काही देणं लागतं. जर उद्या बघितला की आईन्स्टाईन म्हणून गेलेले, आपण आईन्स्टाईन एवढे हुशार नाही किंवा तज्ज्ञ नाही, सायंटिस्ट नाही, परंतु आईन्स्टाईन त्यावेळी म्हणून गेलेले आहेत की मधमाशा ज्या दिवशी संपतील तिथून पुढच्या 4 वर्षामध्ये ही मनुष्य प्रजाती संपेल. ते म्हणून गेले. त्याचं कारण काय आहे की परागीभवनाचं सगळ्यात मोठं काम, हनी हे जे आहे हे सेकंडरी प्रोडक्ट आहे. मधमाशा पालनातून हनी उत्पादन घेणे हे सेकंडरी पार्ट आहे. परंतु त्याचा सगळ्यात महत्त्वाचा निसर्गामध्ये कुठलंही काही न बघता जर बघितलं तर त्याचं परागीभवनाचा रोल खूप मोठा आहे. जर परागीभवन पिकांमध्ये व्यवस्थितरित्या झालं नाही तर काय होईल की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार. उत्पन्न जर वाढलं नाही तर भूकमरी जी आहे, आपल्याला खाद्यपुरवठा होणार. खाद्यपुरवठा नाही झाला तर आपण काय करणार, इम्पोर्ट करणार. ठीक आहे, पण इम्पोर्ट करण्यासाठी हा जागतिक प्रश्न आहे सर, हा भारतातला किंवा कुठल्या एखाद्या देशाचा प्रश्न नाही, हा जगाचा जिथं जिथं मनुष्य प्रजाती आहे तिथला हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी बाकी देशांमध्ये जर बघितलं, जसं आपल्या भारतामध्ये हॉस्पिटल सर्व्हिसेस आहेत, हेल्थ फॅसिलिटीज आहे, एज्युकेशन फॅसिलिटीज आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहे, ह्या जशा फॅसिलिटीज शासनाने पुरवायच्या आहेत, डायरेक्टर ऑफ प्रिन्सिपल्समध्ये ज्या गोष्टी दिल्या जातात मार्गदर्शक तत्वांमध्ये, तशा बाकी देशांमध्ये पॉलिनेशन सर्व्हिसेसच्या शासनाने शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी मधमाशांचा पुरवठा केला जातो.
तर मला असं वाटतं की त्या गोष्टी पण तुम्ही जे आता म्हणालात की मधमाशी जर जगली नाही तर मनुष्य पण जगणार नाही, हे अतिशय गंभीर बाब आहे. गंभीर बाब आहे. परंतु ह्या गंभीर बाबीकडे कुठलाही विभाग गांभीर्याने बघताना दिसत नाही, शेतकरी सुद्धा याच्याकडे गांभीर्याने बघताना दिसत सर नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अज्ञान, त्या गोष्टीबद्दल असलेलं अज्ञान, आणि त्या अज्ञान दूर करण्यासाठी आता मी काही एवढा मोठा प्लेयर नाही, माझ्यापेक्षा मोठे प्लेयर भारतामध्ये आहेत की जे ह्याच्यामध्ये काम करत आहेत. पण प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो की तो कशा पद्धतीने त्या गोष्टीला बघतोय, त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य किती आहे. तर ते गांभीर्य आम्ही बघून मागच्या 2 वर्षापासून हे आम्ही ग्रामीण भागामध्ये खूप जास्त फोकस करतो. आता ग्रामीण भागातल्या लोकांना जर या मधमाशी पालनाच्या संदर्भामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी किंवा ती मधमाशी पालन करावीत यासाठी जर आपण त्याच्यामध्ये जागृती केली तर त्याला त्यांच्यातून काही रोजगार निर्मिती होऊ शकते किंवा त्यांना काही त्याच्यातून काही मिळू शकते का काही? हां सर, सगळ्यात महत्त्वाचा आता आमची जी कंपनी आहे युवा अशोका ॲग्रोटेक फार्मिंग अँड ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड. आता हिचं नाव युवा अशोका ॲग्रोटेक फार्मिंग, युवा अशोका, अशोका जर म्हटलं तर त्याला एक खूप मोठा इतिहास आहे भारताच्या इतिहासामध्ये, सम्राट अशोकाचा. ठीक आहे. फार्मिंग जर म्हटलं तर जर बघितलं तुम्ही तर भारत हा शेतीप्रधान देश आहे. हे आता म्हणत नाही, मागून त्या 70 वर्षापासून जर बघितलं तर भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातले 80% लोक हे शेती करतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर जर ट्रेनिंग, प्रशिक्षण ही जी बाब आहे हे आम्ही ठरवताना जेव्हा इन्कॉर्पोरेशन केलं तर या गोष्टींचं सगळ्यांचं नावाचं मिनिंग आहे ट्रेनिंग. तर ग्रामीण भागामध्ये याचं प्रशिक्षण पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्या प्रशिक्षणातून मग पुढची गोष्ट काय होईल की जेव्हा सज्ञान लोक होतील तर त्याच्यातून मिळणारं उत्पादन, त्याच्यातून त्याचा उद्योग कसा ग्रामीण भागात उभा करता येईल त्याच्यासाठी आमची कंपनी, आम्ही सगळे कसे फायदे होतात तर याच्यामध्ये फायदे असे आहेत सर की ग्रामीण भागामध्ये पॉलिनेशन सर्व्हिसेस, ग्रामीण भागातला सगळ्यात महत्त्वाचा मधमाशी पालन हा काही थेरोटिकल पार्ट नाही आहे. याला असं काहीतरी शिक्षणाचं म्हणजे 5वी पास पाहिजे, 2री 5वी 10वी पास पाहिजे एवढंच मिनिमम क्वालिफिकेशन. हा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. याला जर तुम्ही व्यवस्थितरित्या प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं तर मला वाटतं ग्रामीण भागातला प्रत्येक व्यक्ती, लहानातला लहान 15 वर्षाचा पुढचा, 10 वर्षाचा पुढचा पोरगा आणि महिला ज्यांना काही काम नाही आहे, ज्यांच्या हातांना दुय्यम दर्जा लेखला जातो, त्यासुद्धा हा प्राथमिक काम म्हणून रोजगार मिळू शकतो. त्याच्यातून रोजगार कसा मिळू शकतो ते तुम्हाला सांगतो. पॉलिनेशन सर्व्हिसेस जे आहे, परागीभवन करण्याचे जे सर्व्हिसेस आहे, मधमाशांचं ट्रेनिंग दिलं, एका महिलेला किंवा एका उद्योजकला आपण 10 पेट्या दिल्या, त्याच्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स मिळाल्या. खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन वेगवेगळ्या, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणून जी स्कीम आहे PMEGP, तिच्या अंतर्गत यांना विदाऊट कुठलंही मॉर्गेज न देता 25 लाखापर्यंतचं लोन उपलब्ध केलं, कुठलंही तारण न देता. तर आमचं प्रयत्न चाललेला आहे की त्या स्कीमचं ग्रामीण भागात पूर्णपणे अवेअरनेस वाढवणे, त्यांना ह्या उद्योगाबद्दल माहिती देणे आणि त्यांना लोन फॅसिलिटी आमच्या कंपनी थ्रू आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आम्ही एक NGO पण फॉर्म केला आहे, द अशोका स्किल फाउंडेशन नावाने एक NGO पण फॉर्म केला आहे. आणि त्या NGOचं काम आहे की ग्रामीण भागातल्या महिलाचे बचत गट तयार करणे. आणि आम्ही आता जळगाव जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये, काही ग्रामीण भागांमध्ये असे बचत गट तयार केले आणि त्या बचत गटांना खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशनकडून आम्ही मधमाशांच्या वसाहती पण उपलब्ध करून दिल्या. 300 वसाहती आम्ही सध्या मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये 30 महिलांना, प्रति महिला 10 मधु वसाहती उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याचं मायग्रेशन करतो आहे. त्याच्यातून उत्पादन जे निघतं आहे त्या महिलांना देतो आहे आणि आपली जी कंपनी आहे ती त्यांच्याकडून ते हनी जे उत्पादन होतं आहे ते हमी भावाने विकतही घेत आहे. त्याच्यातून काय मिळतं आहे की त्यांना दर महिन्याला पॉलिनेशन सर्व्हिसेस, शेतकऱ्याला जेव्हा ते भाड्याने पेटी जाते परागीभवन करण्यासाठी तर दर महिन्याला 1,500 भाडं पण मिळतं. एका पेटीचं 1,500 भाडं सर एका महिन्यासाठी, एका महिलेला 10 पेट्या तर 15,000 रुपये माझ्याप्रमाणे एका महिन्याची इन्कम महिलेला चालू होतं. हे झालं फक्त परागीभवन सर्व्हिसेस पुरवठा केल्यानंतर. त्याच्यानंतर त्याच्यातून निघणारं हनी एका पेटीतून एका सीझनमध्ये व्यवस्थित जर चांगला फ्लोर असेल तर आमच्या अंदाजे, आमचा जो अनुभव आहे मागच्या 3 वर्षाचा कंपनीचा, त्याच्यानुसार 25 ते 30 किलो हनी एका पेटीतून निघतं, मधुवसाहती निघतं. जर 10 पेट्या एका महिन्यात तर 300 किलो मस्त एका महिन्यातून निघतं. आणि सरासरी 200 रुपयाचा भाव जरी म्हटला तर 300 गुणिला 200 तर तेही पैसे मिळतात. त्याच्यातून वॅक्स मिळतं, जे आता आपण हे पावडर, कॉस्मेटिक, फेसवॉश जे लावतो तेही त्याच्यातूनच मिळतं सर. ते नॅचरल वॅक्स आहे. त्याचं कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये त्याचाही आजचा रेट आहे 500 रुपये kg, तेही निघतं. रॉयल जेली म्हणून एक प्रोडक्ट आहे ज्याचा मार्केट बाजारभाव आता जर बघितलं
तर 40,000 रुपये किलो आहे सर. दुसरी गोष्ट, त्याची पुढची गोष्ट वेनम, जे तुम्ही डंक म्हटले की स्वेलिंग येतं, त्या डंकची बाजारभाव आजच्या तारखेला 80 लाख रुपये किलो असते. म्हणजे एका ग्रॅमची किंमत जर बघितली तुम्ही, सोन्याचा भाव आज 50,000 रुपये चालू आहे, म्हणजे 5,000 रुपये ग्रॅम. हे 80 लाख रुपये किलो म्हणजे एका ग्रॅमची किंमत 8,000 रुपये असते, म्हणजे सोन्यापेक्षा महाग आहे. एका पेटीतून वर्षभरातून व्यवस्थित जर जर केलं तर 10 ग्रॅम. म्हणजे सगळं म्हणजे मधमाशीमधून ते त्याचे वेगवेगळे प्रशिक्षण असतील ना, ते कसं काढायचं. सर मी काय म्हणतो, बेसिक ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आमची कंपनी हे सगळं ग्रामीण भागात प्रोव्हाइड करायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की यांना याची जागरूकता होणं. आम्ही शासनाकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आम्ही कंप्लायन्सेस करस्पॉन्डन्स करत आहोत की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष घालावं, नाबार्डने याच्याकडे लक्ष घालावं, वेगवेगळ्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटने नवीन नवीन स्कीम्स बनवून त्याच्यासाठी आमच्यासारख्या काही लोकांची मदत लागत असेल. आमची एक चांगली तांत्रिक लोकांची, डॉक्टरेट लोकांची टीम आहे. रॉयल जेलीसाठी वेगळ्या फॅकल्टी आहे, वेनमसाठी वेगळ्या फॅकल्टी आहे, प्रोपोलिससाठी वेगवेगळी लोक आहेत. तर ही सगळी एक्सपर्ट लोकांची आमच्याकडे टीम आहे. ते लोक सोबत आहात, तर आम्ही हे सगळं चांगलं काम सोबत घेऊन चालतो आहे. आणि ग्रामीण भागाच्या सोबत ग्रामीण भागातून जे उत्पादन निघेल सोप्या भाषेमध्ये, आता हे तुम्ही सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना मधमाशी पालनाचे फायदे सांगा म्हटलं तर ते कसे सांगता येईल? सर आम्ही सर्वसाधारण त्यांना मधमाशा पालनाचे फायदे जर सांगायचे म्हटले तर बाबा याला तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट नाही, सर्वसाधारण शिक्षणाची गरज नाही. कमीत कमी शिक्षण माणूस ज्याला समजतं, प्रॅक्टिकल येतं, तो माणूस हा व्यवसाय करू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला हा माल कुठे विकायची गरज नाही, बाजारपेठ तुम्हाला शोधायची गरज नाही. कंपनी तुमच्या दारात येऊन, आमचीच कंपनी तुमच्यासोबत करार करून ते विकत घ्यायला तयार आहे. ठीक आहे. आणि वेळोवेळी त्याच्यासाठी लागणारं जे मार्गदर्शन आहे, तिथल्या लोकल ग्रामपंचायतला सोबत घेऊन, तिथला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे ॲग्रिकल्चर असिस्टंट सोबत घेऊन आम्ही तो तिथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण 20 तारखेला जागतिक मधमाशी दिवस आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की कोणकोणत्या विभागाने याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे? आणि दुसरा प्रश्न माझा असा असेल तुम्हाला शेवटचा की जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने तुमचं काय आव्हान असेल लोकांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय आव्हान असेल? पहिला माझा प्रश्न की तो कोणी लक्ष घातलं पाहिजे याच्यामध्ये? सर याच्यामध्ये मला असं वाटतं की जर बघितलं तर सर्व समुदायाने लक्ष घातलं पाहिजे. स्पेसिफिकली ज्यांना याच्याबद्दल माहिती नसेल त्यांनी माहिती करून घेणे. जागतिक मधमाशी दिवस हा का महत्त्वाचा आहे? ठीक आहे, कारण हा इनडायरेक्टली नाही डायरेक्टली आपल्याशी रिलेटेड आहे. कारण जेवण आपण सगळेच करतो, फूड हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्याचे बाय प्रोडक्ट्स भरपूर बनले वेगवेगळे, पण त्याचं जो मेन रॉ मटेरियल आहे ते शेतीचं आहे, ते जाणून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये प्रथमतः सगळ्यात जास्त लक्ष कोणी घातलं पाहिजे तर कृषी विभागाने घातलं पाहिजे. कृषी विभागामध्ये असलेली लिथर्जी, त्यांचं असलेलं याच्यातलं नाकारापण, हे मला असं वाटतं की त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. त्यांचे ॲग्रिकल्चर असिस्टंट, त्यांचे तालुका स्तरावरचे कृषी अधिकारी जे असतील त्यांनी याला अवेअरनेस, यांनी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये हा प्रोग्राम राबवला पाहिजे. त्यांच्या कृषी विभागाचे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये 3-3 ॲग्रिकल्चर असिस्टंट असतात ब्लॉकला, त्या 3 लोकांनी मिळून वेगवेगळ्या यंत्रणांना सोबत घेऊन त्यांनी हे अवेअरनेसचे प्रोग्राम ग्रामीण भागात केले पाहिजे. दुसरी गोष्ट, आता खरीपचा सीझन येतोय सर. जागतिक मधमाशी दिवस हा नुसता ह्या वर्षापुरताच नाही, इथून पुढे संबंध जोपर्यंत हे आहे तर 20 मे आणि जून तर आपलं खरीपचं सीझन चालू होतं. ठीक आहे. बियाण्याच्या पुरवठादार कंपन्या आहेत, यांनीही याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. हे फक्त यांचं बियाणे, यांची औषधे विकण्यासाठीच नुसतं यांनी केलं नाही पाहिजे, तर हे बियाणं विकत घेतल्यानंतर याचं उत्पादन वाढीसाठी सुद्धा नुसतं खतं औषधं मारून फायदा होणार नाही, तर नॅचरली याचा फायदा आहे की याचं परागीभवन झालं पाहिजे. आमच्या फुलाचं, आमच्या पिकाचं परागीभवन झालं तर तुमचं उत्पादनामध्ये 20 ते 25%, 40% वाढ होऊ शकते. तर याच्यात बियाणा पुरवठादार कंपन्यांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट, खरीपचा सीझन आता जूनमध्ये आपल्याकडे पावसाचं होतं. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही ते जून जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडते त्याच्यावर डिपेंड्स असतं. तर त्याच्यासाठी आता शेतकरी जो असतो शेत तयार करत असतो, आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन जर नुसतं कृषी विभागाने, आमच्यासारख्या ज्या काही कंपन्या आहेत यांना सोबत घेऊन, काही NGOज आहेत यांना काही फंड्स असिस्टंट देऊन, जर का कधी त्यांच्याकडून होत नसेल तर आमच्यासारख्या लोकांना PPT तत्वावरती, प्रायोगिक तत्वावरती जर त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट दिले तर आम्ही त्यांच्या वतीने दोघांच्या विद्यमाने संयुक्त याच्याने आम्ही हे काम करू शकतो. आणि आता जर त्यांना सांगितलं ते पुढच्या सीझनमध्ये त्यांना कामात येईल. कारण जूनची लागवड जुलै ऑगस्टमध्ये फ्लोरा प्रत्येक पिकाला येतो. आतापासून जर त्यांना तयारी केली, औषधं मारायची की नाही, पेस्टिसाईड कुठली मारायची, हे अवेअरनेस, आणि मधमाशा का वाचवायच्या,
आणि या पॉलिनेशन जर आपल्याकडे उपलब्ध नसतील, मधमाशा पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आहेत, तर आमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत, NGOज आहेत, ज्या रुरल ग्रामीण भागामध्ये ज्याच्याकडे मधाच्या पेट्या आहेत, तर त्यांच्याकडून जर त्या भाड्या तत्वावर घेतल्या तर त्यालाही रोजगार मिळेल, शेतकऱ्याचंही उत्पादन वाढेल आणि मधमाशांबद्दल असलेला जो दुराग्रह आहे तो कमी होऊन जे अज्ञान आहे, अवेअरनेस वाढेल. लोकांना काय आव्हान कराल तुम्ही आता जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने काय सांगाल? जागतिक मधमाशाच्या दिनाच्या लोकांना आव्हान असंच करू इच्छितो आम्ही की मधाशी रिलेटेड गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या वापरामध्ये घ्याव्यात आणि मधमाशांबद्दल जी काही दुराग्रह असेल, माहिती नसेल, तर ते अवेअरनेस गुगल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, वेगवेगळे सोर्सेस आहेत, ते तुम्ही जाणून घ्याव्यात आणि त्याचा आपल्या आयुष्याशी डायरेक्ट कसा फरक आहे ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आणि मधाशी रिलेटेड जे भारतामध्ये जे सध्या असलेले बीकीपर्स आहेत, जे खरंच मधमाशांचं पालन करत आहे, तर त्यांच्यामधून जे उत्पादन निघतं आहे हनीचं, वॅक्सचं, ते तुम्ही बाकीच्या नामांकित कंपन्यांकडून न घेता त्या बीकीपर्सकडून जर घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्युरिटीचं शुद्ध मध, शुद्ध वस्तू भेटू शकतील. बाकीच्यांबद्दल मी काही बोलू शकत नाही, उपस्थित ते तुम्ही माझा दुसरा प्रश्न तोच होता पण मी त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणतो की बाकीच्या कंपन्यांबद्दल मी कोणाचं नाव न घेता सांगू इच्छितो की भारतातले जे टॉपमोस्ट ब्रँड्स आहेत हनीमधले, त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल्स फेल गेलेले आहे. हे मी सांगत नाही, त्याचे रिपोर्ट्स तुम्ही, आता तंत्रज्ञानाचं युग आहे, गुगल प्रत्येकाच्या हातात आहे, मुठीत आहे, 2 मिनिटात केलं तर सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटू शकते. त्यासाठी जर बघितलं तर आज माहिरा हनी म्हणून आमच्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, माहिरा म्हणून, तर हे आम्ही मागच्या 2 वर्षापासून लॉन्च केलं आहे आणि हे प्युअर आहे. सगळ्या पद्धतीने आमच्या वेगवेगळ्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी स्वतःच्या पेट्या आहेत आणि हे फक्त कंपनीच्या नाही आहेत, तर आम्ही सेल्फ हेल्प ग्रुपच्या लोकांना पण याच्यात पार्टिसिपेट केलं आहे की तुम्ही जर माहिरा हनी घेणत अनाल तर याचा काही पर्सेंटेज जो आहे तो ग्रामीण भागातले जे बी कीपर्स आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्याकडून जे आम्ही हनी घेतो त्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे आम्ही CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, या सगळ्या गोष्टी आणि एक समाजहित बघून सुद्धा हे करतो आहे.